अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. जुन्नर तालुक्यामध्ये बुरट्या चोऱ्या दिवाळीच्या दरम्यान होत असताना आता वीज चोरीचं साहित्य किंवा वीज चोरी आपण जेव्हा म्हणतो ना, तर वीज चोरी होते का नाही हा भाग वेगळा. चोरीचं साहित्य म्हणजे इथं चोरलेलं दिसतंय. आता इथं बघा फ्यूज वगैरे तोडलेले आहेत, फोडलेले आहेत. आपल्यासोबत आता एक संशयित युवक आहे, आपण जर त्याच्याशी बोलणं करूया. तो कदाचित इथला कुठला पाहुणा पण असेल. भाऊ नमस्कार, गाव कुठलं? आमचं गाव इथलंच आहे, आम्ही बेल्ल्यातले. काय नाव? बेल्ल्यातले. नाव काय? जडगुले. पूर्ण नाव? सुनील जडगुले. वडिलांचं नाव? सुनील सोमनाथ जडगुले. बरं, कुठे गेले होते? इथं चाललो होतो घरी, पण थांबलो होतो इथं. ते काही चोरेल बिरेल नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. पोलीस काळजी घेतील. गाडीचा नंबर काय? या नंबर आहे, पण ते नंबर प्लेट तुटेल आहे पाठीमागे. अच्छा, नंबर प्लेट तुटलेला आहे. पाठीमागे आहे. मागची नंबर प्लेट इथं आहे. ह्या गाडीवर नंबर प्लेट आहे MS17Z 988 अगोदरचा नंबर गेलेला आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता भाऊ मला एक सांग, भाऊ घाबरू नको. तू कुठलं गाव आहे? मूळ गाव? मूळ गाव संगनमेरचं आहे, पण मी इथं राहिलं. कोणाच्या इथं? तिथं खुली गेले. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ आहेत. सागर भाऊ, काय नेमकं आढळलं? काय तुम्ही काय पाहिलं? साहेब, दुपारचं आत्ता मी जेवणासाठी घरी आलो होतो आणि जेवण करून बसलो होतो, तर तेवढ्यात आमचे मित्र आहेत, ते रस्त्याने जाताना त्यांना इथं जरा संशय आला, म्हणून त्यांनी मला घराच्या बाहेर बोलवलं. तर हा युवक इथं माझ्या घराजवळ उभा राहिला आहे आणि त्याचे 2 साथीदार इथं आमची इलेक्ट्रिकची DP आहे, MSCBचा चार्जिंगचं हे ट्रान्सफॉर्मर आहे. तर त्याच्याजवळ हे 2 कार्यकर्ते, त्याचे अजून 2 जण आहेत याच्याबरोबर, ते तिथं DP's पाशी होते. यांना पाहिले होते, पळाले आणि हा इथंच थांबला. याला मी विचारल्यावर हा म्हटला, मी बाबा कुठला आहे? तर म्हटलं मी नारायणगावचा आहे म्हणतो. घाबरू नको, तुझ्यावर काही वेगळी कारवाई होणार. मी नारायणगावचा आहे म्हणतो. नारायणगावचा म्हटलं, मग कुठला आहे तू? तर म्हटला मी नारायणगावचा रामोसवाडीतला आहे. अरे म्हटलं, माझ्या शेजारी रामोसवाडी, मी सगळ्यांना ओळखतो, तू कुठला आहे नक्की खरं सांग. तर म्हटलं नाही मी इथलाच आहे, मी सावलीला उभं राहिलोय, असं झालंय तसं झालंय. हे झाल्यावर मी त्याला म्हटलं, पिशवीत काय? तर मी पिशवीत हे. तुमचा आरोप काय आहे? तुम्हाला काय वाटतं? यांनी रस्त्याच्या कडेला DP, आता 1 तास झाले लाईट गेली आहे. आम्ही वायरमनला फोन लावला, म्हटलं बाबा लाईट का गेली? तर ते म्हटले बाबा काहीतरी कुठं काम चालू असेल म्हणून बंद आहे. पण खरी परिस्थिती अशी आहे की यांनी आता इथं DP बंद करून हे मटेरियल फोडलेलं आहे त्याचं. DP. घाबरू नको, तू चोर नाहीये, तुला चोर म्हणायचा आम्हाला अधिकार नाहीये. पोलीस यंत्रणा शोध घेतील. तू जर आमचा पाहुणा असेल तर तुला पोलीस गाडी करून गावी पाठवतील. मी त्याला विचारतोय की बाबा तुझं नाव सांग, तू कुठला आहे ते सांगतो. तुम्ही नारायणगावचा. चल आता खरं सांग, खरं काय? खरंच ना, हे चोरी नाही करेल, कारण की बाबा हे घावलेलं आहे आम्हाला पाटाला, ते आम्ही उचलून आणलेलं आहे. तुझं नाव काय पूर्ण? सुनील सोमनाथ जडगुले. गाव कुठलं? संगनमेरचं आहे, पण इथं राहिले. इथं कुठं राहतो? बेल्ल्यामध्ये कुठं राहतो? कोणा शेजारी? इथं ते बेल्ला रोड नाही का आपला? शेजारी कोण आहे? शेजारी नातेवाईक. त्यांचं नाव काय? मामाचं गाव आहे माझ्यावाले. नाव काय? नाव यशवंत मात्रे. बरं, त्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे? गरीब मोबाईल नाही कोणाकडे मोबाईलच नाही. कामाला जाईल, मामा मारेले. बरं, शेजारी अजून दुसरं कोणी? कामाला जाते ते सगळे. कामाला. या ठिकाणी हे साहित्य पाहता, हा जो कोणी इसम आहे, त्यांच्यासोबत एक ताई आहेत किंवा हे सगळेजण सांगतात, यांचं प्रथमदर्शनी म्हणणं असं आहे की यांनी ह्या मटेरियलची चोरी केलेली आहे, इथं रोहित्र फोडलेलं आहे. आता पोलीस इथं आलेले आहेत, मागे पोलिसांची गाडी आहे. पोलीस सिस्टमनी काय कारवाई करायची ते करतील, परंतु प्रथमदर्शनी याच्यामध्ये संशय बळवतोय. गाडीला पुढच्या बाजूने नंबर नाही आहे, मागच्या बाजूने नंबर आहे. जे नियमात काय होईल, पोलिसांनी याचा सखोल तपास करावा. हे चोर असतील तर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, हे चोर नसतील तर यांना सन्मानाने सोडून द्यावं. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव परिसरामध्ये बुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढले. आता नवीनच हा प्रकार समोर आला आहे की वीज चोरी म्हणजे विजेचं साहित्य अशा प्रकारे चोरू योग्य नाही. आता हे सगळे फ्यूज फोडलेले आहेत, त्यातलं ताराबिरा काढले असेल किंवा काय माहीत नाही, परंतु हे सगळं प्रकरण संशयित वाटतंय.
पोलीस योग्य तपास करतील अशीच अपेक्षा. दोघं जण पळून गेले तर काय करू तुम्ही? ताई ऐका ना, ताई तुम्हाला विनंती, ठीक आहे, विनंती अशी, खरं खरं सांगा, हे साहेब सोडून देतील. माझ्या आधीच बारीक बारीक लेकरं, मी असं चोरी नाही करीत. आम्हाला भेटलं म्हणून आम्ही आणलं. कुठे भेटलं? तिची खाली तिथं भेटलं म्हणून आणलं आम्ही. आम्हाला काय माहिती ते काय तुला माहिती आहे का? बरं, मग तुम्ही तिकडे कशाला गेलते? तिकडनं आलो ना मधून. कशासाठी गेलते तिकडे? हे दोघ जण तिथं हे करीत होते, दोघ जण तोडीत होते आणि मी उपनेर घेऊन योगा चाललो होतो. उपनेर हा, तुम्ही काय पाहिलं? मीच पाहिलं तिथं ते दोघं जण ते तोडीत होते. ते एक माणूस आतमध्ये डीपी पैसे होता, एक बाई रोडला बसलेली होती आणि ह्या दोघांची नजर सागरभाऊच्या घराकडे होती. आणि मी उपनेर घेऊन चाललो होतो. मी उपनेर लावताना सागरभाऊला कॉल केला का तुम्ही बाहेर येऊन बघा, तुमच्या डीपीओ काहीतरी उद्योग चाललाय. आणि त्याच्यात हे सगळं साहित्य भेटलंय त्यांना. तुमचा संशय काय? मग हे यांनीच चोरलं याचा संशय काय? मला ते खुरपं कशासाठी आणलंय? ही 2 खुरपी कशासाठी? तिथंच होते, आमचे नाही. अच्छा, तुम्ही तिकडनं आले. बरोबर, ठीक आहे. काय आता पोलीस शोध घेतील या प्रकरणात? खरं काय पोलीस शोध घेतील? खरं काय, खोटं काय, चोरी आहे का वेगळं काय आहे, या संदर्भामध्ये पोलीस शोध घेतील अशी अपेक्षा आहे. आणि पोलीस या सध्या ज्या बोलट्या चोऱ्या होत आहेत किंवा अशा प्रकारचं साहित्य चोरलं जातं याबाबतची शंका व्यक्त केली जाते. पोलीस प्रशासनाने योग्य प्रकारची दखल घ्यावी. इथं पोलीस पाटील आहे. पोलीस पाटील हे सगळं साहित्य पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये ठेवतायत. आता हे साहित्य चोरीचं आहे, चोरीचं नाही, या संदर्भामध्ये पोलिसांकडून शोध घेतला जाईल. इथं एक ड्रेसवरचे पोलीस आहेत, दुसरं ते सिव्हिल ड्रेसवरचे एक पोलीस आहेत आणि इथं पोलीस पाटील पण आहेत. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला हवं. हे जर चोर असतील तर पोलिसांनी शोधावं, चोर नसतील तर त्यांना सोडून द्यावं. परंतु प्रथम दर्शनी या ठिकाणी चोरी आहे असं आढळत आहे. सुरेश वाणी, निघर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.